नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी भूगोल 4 नंबर पाठ हवेचा दाब या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला, कारणे द्या। 1. हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो। उत्तर 1. हवेत धूलिकण, बाष्प, जड वायू इत्यादी घटक असतात। हवेतील या घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते। 2. भूपृष्ठापासून जसजसे उंचावर जावे तसतसे हवेतील या घटकांचे प्रमाण कमी होत जाते। परिणामी जसजशी उंची वाढत जाते तसतशी हवा विरळ होत जाते व त्यामुळे हवेचा दाबही कमी होतो। अशा प्रकारे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो। प्रश्न दुसरा, हवा दाब पट्ट्यांचे आंदोलन होते। उत्तर 1. सूर्याचे उत्तरायन आणि दक्षिणायन भासमान भ्रमण होते। 2. सूर्याचे उत्तरायन आणि दक्षिणायन या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धादरम्यान बदलत जातो। 3. परिणामी तापमान पट्ट्यांवर अवलंबून असलेल्या हवादाब पट्ट्यांच्या स्थानांत बदल होतो। 4. सर्वसाधारणपणे उत्तरायनात हवादाब पट्टे 5 अंश ते 7 अंश उत्तरेकडे व दक्षिणायनात 5 अंश ते 7 अंश दक्षिणेकडे सरकतात। अशा प्रकारे हवादाब पट्ट्यांचे आंदोलन होते। प्रश्न दुसऱ्यामध्ये खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। 1. हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो? उत्तर पहिला पॉइंट, तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे। 2. जेथे सते तेथे हवेचा दाब कमी असतो। 3 नंबर पॉइंट, जास्त तापमानामुळे हवा गरम होते व प्रसरण पावते, त्यामुळे हवेची घनता कमी होऊन ती हलकी होते। 4 नंबर पॉइंट, जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते, त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो। प्रश्न दुसरा, उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो? उत्तर पहिला पॉइंट, पृथ्वीच्या ध्रुवांकडे जाणारा भाग तैलनिक दृष्ट्या वक्राकार आहे। दुसरा पॉइंट, त्यामुळे ध्रुवांकडील प्रदेशाचे क्षेत्र कमी होत जाते। या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो। चौथा पॉइंट, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेचा कमी घर्षणामुळे तसेच पृथ्वीच्या परिवलनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाते, त्यामुळे उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो। प्रश्न तिसरा, टिपा लिहा। पहिला प्रश्न, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे। उत्तर 1 नंबर पॉइंट, विषुववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते। 2 नंबर पॉइंट, उंचावरील कमी तापमानामुळे हवा थंड होऊन जड होते। 3 नंबर पॉइंट, जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते। 4 नंबर पॉइंट, परिणामी उत्तर आणि दक्षिण गोलार्धात
25 अंश ते 35 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेचा जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. 5 नंबर पॉइंट, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्यातील हवा कोरडी असते. परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात. 2 नंबर प्रश्न, हवेच्या दाबांचे क्षितिज समांतर वितरण. उत्तर, त्यामधील पहिला पॉइंट, पृथ्वीच्या पृष्ठभागावर आडव्या दिशेत अथवा क्षितिज समांतर दिशेत वायुदाब सारखा नसतो. दुसरा पॉइंट, वायुदाबात प्रदेशानुसार फरक पडतो. तिसरा पॉइंट, हवेच्या दाबाच्या अशा वितरणास आडव्या दिशेतील वितरण किंवा क्षितिज समांतर वितरण म्हणतात. प्रश्न चौथा, गाळलेल्या जागे कंसातील योग्य पर्याय लिहा. पहिला प्रश्न आहे, हवा उंच गेल्यावर विरळ होते. दुसरा प्रश्न, हवेचा दाब टिंबटिंब या परिणामात सांगतात. तर उत्तर आहे मिलीबार. तिसरा प्रश्न, पृथ्वीवर हवेचा दाब टिंबटिंब आहे, असमान. चौथा प्रश्न, 5 अंश उत्तर ते 5 अंश दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान दाबाचा पट्टा आहे. विषुववृत्तीय कमी हे आहे उत्तर. प्रश्न 5वा, 30 अंश अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा कसा तयार होतो? तो भाग वाळवंटी का असतो? उत्तर, त्यामधील अ पॉइंट, 30 अंश अक्षवृत्तापाशी जास्त दाबाच्या पट्ट्याची निर्मिती. त्यामधील पहिला पॉइंट, विषुववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते. दुसरा पॉइंट, उंचावरील कमी तापमानामुळे हवा थंड होऊन जड होते. तिसरा पॉइंट, जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते. चौथा पॉइंट, परिणामी उत्तर आणि दक्षिण गोलार्धात 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेचा जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. हवेचे हे पट्टे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे म्हणून ओळखले जातात. 5 नंबर पॉइंट, अशा प्रकारे 30 अंश अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. त्याचं पुढील उत्तर आहे ब पॉइंट, 30 अंश अक्षवृत्तापाशी असणाऱ्या जास्त दाबाच्या पट्ट्यांतील भाग वाळवंटी असल्याची कारणे. त्यामधील पहिला पॉइंट, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्यातील हवा कोरडी असते. दुसरा पॉइंट, कोरड्या हवेत बाष्पाचे प्रमाण कमी असते, त्यामुळे या भागात पर्जन्याचे प्रमाणही कमी असते. तिसरा पॉइंट, परिणामी 30 अंश अक्षवृत्ताजवळचा भाग वाळवंटी असतो. प्रश्न 6, हवेचे दाबपट्टे दर्शवणारी सुबक आकृती काढून नावे द्या. तर ही बघा, ही आहे हवेचे दाबपट्ट्यांची आकृती. सर्कलचा जो सेंटर पॉइंट आहे विषुववृत्तीय कमी दाबपट्टा आणि त्या पॉइंट पासून दोन्ही विरुद्ध दिशेला मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबपट्टा, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबपट्टा आहे. तो आहे 25 अंश ते 35 अंश दरम्यान. 5 अंशच्या अबाव पण आणि 5 अंशच्या बिलो पण सेम डिग्रीवर 25 ते 35. ओके, तर याप्रमाणे ही पूर्ण दाबपट्ट्यांची आकृती व्यवस्थित काढून घ्यायची आहे. ओके, व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.